या कार्यक्रमात पाणी वगैरे होतं आणि ते मूल काय झालं ते पाण्यामध्ये असे खेळता खेळता काय झालं त्याचा पाय त्याच्या शरीरामध्ये असं गोल करायचं की पॅरामिलिटरी मधून काय करायचं एनडीआरएफ मध्ये जे जवान आहेत त्यांचा चेक केले काय आहे ना रक्त बनते म्हणजे रक्त आपल्या शरीरासाठी काय आहे महत्वाचा भाग आहे मग अशा वेळी जर आपल्या शरीरावर कचरा लागलेला असेल तर कचरा काय ठेवून द्यायचा एकदा समजा अपन एक दिवस हल्का फुल्का भी उससे आपको अंदाजा होगा कि अगर आपको सीपीआर कभी देना पड़ा खुदा ना खासा तो आप डरोगे नहीं सीपीआर देण्यासाठी सर्वात पहिल्यांदा काय आम्ही ओके क्या ठीक हो जे पण लोकल ऍक्टर असेल त्यातून काय आपण त्याला विचारू शकतो की काय तुम्ही ठीक आहे का आलेट असेल तर काय त्याच्या म्हणजे जी हवा जशी चालत आहे त्याच्या अपोजिट साईड आपल्याला उभं राहिलं पाहिजे म्हणजे समजा याच्यानंतर कधी जे आपण जर फायर एक्सटिंग्विशर यूज पिन बाहेर काढली त्याच्यानंतर 1-2 नंतर बेस ऑफ फायर म्हणजे जिथं काय केला त्याच्यावरती ग्रीप बनवताना अशा प्रकारे बनवला आपण लहान केला तर आपण काय करतो त्याच्यावर ग्रीप बनव आणि जर एका दिवसावर असेल तर काय आपण हमारा जो बटालियन हेडक्वार्टर है वो यहाँ से काफी दूर है कल है तो इसी बीच रिसोसिटेशन मेरे के ऊपर कहाँ बैठना है क्या चीज करनी है क्या चीज नहीं करनी है ऊपर बैठ है ना और अगर बोर्ड पे आगे तो किन चीजों की समय क्या बरतनी है सावधानी बरतनी है तो वो चीज एक बार 15 मिनिट हम नीचे करेंगे अलर्ट केलं जसं ह्याला आपण काय करायचं आंबुसला अलर्ट करायचं किंवा ह्याला आपण काय घेऊन आपण हॉस्पिटलपाशी कुठल्या गाडीमध्ये पण कसं बिलकुल त्याच्या मधोमध काय केलं रेग बनवली आणि बिलकुल मधोमध काय केलं त्याची जी जागा आहे हृदयाची जागा ती जागा काय ह्याच्या बिलकुल मधोमध आहे त्या बिलकुल आता आपण फक्त मोठी माणसं जसं हातचा सोडून याला काय करतो आपण 2 ते 3 सेंटीमीटर काय करायचं तर आपण काय करतो आपण लहान बाळाचं कसं आपल्या घरी कुणाच्या पाठी मागे जाणार आणि पाठीवरती काय बॅग मध्ये येणार तुम्हाला शॉपिंग झालेलं आहे तुम्हाला श्वास घ्यायला दिसत होते असं विचारणार ठीक आहे आता हात बोलू शकणार नाही त्याच्या मागं लॉक करायचं आता विक्रीम जर जागा असेल तर आपण काय केलं त्याच्यावरती ग्रीप बनवलं ग्रीप बनवल्यानंतर काय इनवर्ड आणि अपवर्ड म्हणजे काय करायचं हात दाबायचं आणि वरती ढकलायचं हात दाबायचं वरती ढकलायचं असं आपण 5 ते 6 वेळा केल्यानंतर काय वगैरे बघितलं असेल की त्याकडे ज्यावेळी बाढ येते त्या बाढमध्ये काय बोटद्वारे लोकांना रेस्क्यू केलं जातं म्हणजे आयआरबी आपण यूज कुठं करतो की आता बाढ प्रभावित एरियामध्ये रेस्क्यू केलं जातं अशा ठिकाणी काय करतोय आपण याच्यामध्ये आपण नेताना काय होते आमच्याकडे फुटफॉर्म असतोय किंवा लाईफ जॅकेट असते लाईफ बॉय असते म्हणजे जे लोक आपण वाचवण्यासाठी वाचवण्यासाठी आम्ही ज्यांना केलेलं असतो त्यांना थोड्याशा मनामध्ये काय होती थोडीशी भीती असते ती भीती सांगण्यामध्ये येते दुसरी गोष्ट आमच्याकडे पण काय एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं झालं असेल तर पूर्ण काय करतो क्लोज करून नेऊ शकते ताकी काय आपल्याला समजा एखादी गाव आहे तिथे पण आपली गाडी